स्वप्न होतं माझं. मी पुण्याला ज्यावेळेस सर्व्हिस करत होतो त्यावेळेस मी ज्या घरी राहत होतो, ज्या माईने मला सांभाळलं मुलासारखं, ते बौद्ध होते. आणि तेथील एक आजी होती जी अशिक्षित होती, परंतु ती 14 ऑक्टोबरला इथे यायची नागपूरला. आणि मी 5 ते 6 वर्ष तिथं राहिलो त्या घरी. एवढं प्रेम मला त्या घराने दिलं की मी म्हणतो की आई सोडून त्या माऊलीने मला प्रेम दिलं. घोडके नावाची होते ते पुण्यातले. आणि ती जी आजी होती ती दरवर्षी अगदी तिची लगबग चालायची. 14 ऑक्टोबरच्या आधी 10 रेल्वेने जायची, इथे यायची, दर्शन घ्यायची, माघारी यायची. आणि मग ते त्यावेळेस अट्रॅक्शन होतं. हा 2001 ते 2007च्या दरम्यानचा कालावधी आहे माझ्या आयुष्यातला. आणि त्यावेळेस मला वाटायचं की कशी असेल दीक्षाभूमी, काय पाहायचं. आणि आज अचानक तो योग आला आणि त्यामुळं आज मी अतिशय उत्साहाने आलो आणि खरंच या पंढरीचं मी दर्शन घेतलं. फार बरं.